गाइस पोगो पण आले बघू शकता तुम्ही. हेच करा तुम्ही, हेच करा आता. गाली भैया मेरा मुंह से निकल गई, मेरी जबान टूट गई यार. जस्ट ब्लॉग एंड केलेला परत चालू केला. तुला पार्ट 2 मध्ये टाकतो. काकी पण आल्यात, विजय पण आल्यात, पोगो पण आली जस्ट. सर्वजण आलेत. आता जरा भारी वाटतंय. आता उद्या तुम्हाला दाखवतो एक एक करून मॅडम. हे एकदम गरीबावानी ठेवलंय बघा. एक घेऊन आलेलो मी सोबत प्यायला आणि आता बघा झाल्या बक्षुदीत. आता गावी शिवाय नाही द्यायचं तर एकदम प्रॉपर राहावं लागेल. आता इज्जतमध्ये केस कापायचे तो ती पण नाही. हिथे कापली तर शाप टाकला करतील वगैरे. एक करून दाखवतो तुम्हाला आता उद्या. हा पार्ट 2 मध्येच जाईल कारण की चला इथूनच स्टार्ट करतो. तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओच्या आपल्या पार्ट 2 मध्ये. आता मी स्टार्टिंगपासून बोलू नाही शकत कारण की पूर्ण एनर्जी संपली आहे माझी. एवढं बोलत आहे ना. स्टार्टिंगपासून एवढं बोललो आहे पण ते सर्व एंड करायला मला हे झालं. तर बघू आता माझ्या बघा. मी घर साफ करत होतो पण मग मी नको बोललेले आणि आता बघा फक्त लाईन बोलतो. मजा घेऊया मम्मीची. मम्मी मी काय साफसफाई करू का? पूर्ण घर गाईस मी साफ केलंय आणि जेवण झालं तर बोल, मम्मी बनवायला येऊ काय? बापरे किती साफ केलं पूर्ण घर. मी एकट्याने केलं साफ आणि मम्मी फक्त बघत बसलेली आहे ना. मी घरच्यांची मदत करत जावा रे. असं पापी काम करू नका की ज्याने तुम्हाला पाप लागेल. मस्त वाटतं एकदम. एकटा झालोय मी. खाली कोण नाही, माझ्या आजूबाजूला कोणीच नाही आहे. तुमचा भाव एकटा झाला तर पूर्ण चालत गावी आलं तर मी कुठेच भीत नाही. डायरेक्ट फिरत असतो. आधी लहानपणी भीती वाटायची पण आता कुठेच भीत नाही. A few moments later. हॅलो गाईस, मी अमर तुमचे सर्व स्वागत करतो आपल्या पुन्हा एक न्यू व्लॉगमध्ये. आता पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे कारण की म्हणजे तो अर्धा बाकी होता तिथूनच स्टार्ट करतो कंटिन्यू. आता मी जातोय यशसोबत, माझा भाव. आणि आपले फुल बाईकवरती जाणार आहे. यशने नवीन बाईक घेतली आहे. फुल दाखव बाईक दाखव. गेअरवाली बाईक फुल. तर मग बाईकचा पण दाखवूया. वा थांब मला तर दिसतंय बरोबर. हा दिसतोय. मध्ये क्लिक करून हे कर लॉक कर. आपली गाडी आपली लुसीवरून आता नवीन गाडी आली आपली. विलीवरून दाखवतो. जास्त नाही तू तिकडे कॅमेरा आत ठेवलाय. सो फ्रेंड्स, ही आहे आपली हिरोची गेअरवाली सायकल. हिच्यात आपल्याला 2 डिस्क ब्रेक भेटतील. वो 7 गेअर, मागचे 7 गेअर आहेत आणि पुढचे 3. अरे बस कर भाई, ओ पागल कर दे पिठाचा ऑर्डर. आता आम्ही आलोय. क्लिक कर प्रॉपर आली पाहिजे. आता आम्ही आलोय. मला तशी वाली घ्यायची. जा पुढे जा पुढे जा आणि चालू ठेव. हे बघा आता मध्ये क्लिक कर. चालू आहे ना. हा अमर दादा येतोय आता. ब्रो देखा आपने लापरवाही का नतीजा है. अरे भाई टायर पंक्चर झाला वाटतं. दादा अमर दादानी फुल जोश मध्ये हे केलेले आहेत. बाय गलपाट मध्ये अशी पॉज नको करू.
थांबवलेलीच की चालू होती वाचलं. काय बोललेलं आपल्याला आणायला? गाडीचा रस काढलास. नाही नाही काय नाही होणार. चल हिरवा मसाला हिरा मसाला आणि 1 लिटर दूध. 2 चलो पॅकेट. हे तू ब्लॉगिंग ब्लॉग चालू आहे भावा, चाल तू. काहीतरी बोल. तो भाई लोक आपला यश भाई चालवते गाडी. भावा आरामात घे. साईराम बोलो चलते रहो साईराम बोलो चलते रहो. गेर चेंज कर. यायचं गावात चेन तुटले. हा चढांमध्ये कसं चढवतोय त्यालाच माहित. सीट लागू नये म्हणून पिशा लपवून ठेवल्यात तुझ्या. तर फोकस होत नंतर जाऊ. आता याच्यामध्ये आता रोलर कोस्टर चालू करतोय. आता फुल खाली जाणार आहे मजबूत मध्ये. बाय बाय बाय. वेलकम टू कोकण. भाई गेलो असता आता. हे बाबा पडलेलं. आता उद्या परवा सकाळी इथं होम भेटणार आहे. एवढा मोठा असेल ना इथून, मग त्याच्यानंतर दुसऱ्या जागी अजून एक जाणार, मग तिकडे दुसरा होम. तो सर्वात मोठा होम भेटणार आहे. एवढा मोठा की तुम्ही मुंबईमध्ये तर कधी बघितला नसेल. आणि ह्याच्यानंतर आता आम्ही दुकानावरून आलो की तुम्हाला माझा स्वतःचा फार्म दाखवणार आहे. हा भाई ह्याच्याकडे सर्व प्रकारचे प्राणी आहेत. पूर्ण प्राणीचा बाग आहे घरात. ऊनले त्याला काला पडायचं ऑलरेडी काळा आहे. नंतर चालवायचे पूर्ण गाडीचा पण ब्लॉक करूया. आणि नंतर एक तिकडे हे पण आहे पॅप्सी भेटतं एका काकांकडे. तिथे तर त्यांना ते आपलीच वाट बघत असतात ना पॅप्सी प्यायची. चल पुढचा नंतर तू कंटिन्यू कर. थोड्यात भेटतो. आता जरा दुकानात जातो. सकाळपासून उठलं आहे कामच करतो. अजून नाश्ता पण बाकी आहे. तो पण आता खाली जाऊन करेन. गाडी रेडी. चलो गाईस येतो. लव यू. आता आपण आलोय खाली एकदम. म्हणजे हा इकडून उतरताना म्हणजे काय काय लोकांची पूर्ण फाटते. तसं त्याच्यातले आम्ही ना तिकडे आम्ही रोजचा ड्रायव्हर आहे आता इकडचा. आणि असता आता गावीच राहतो. मी बाई सरकून आलो कुठं शाप. बाई बाय. आता आपण इथे वडापाव खाणार आहोत. इथं वडापाव खाणार आहे उद्या. आज आज कोण बोला वडापाव खायला आलं. आपण आपली डेस्टिनेशनवर आलेलो आहे म्हणजे दुकान. पार्किंग कर भाई. आपली बाईक पार्किंग कर. चालत आहे तू आता बाईकने. भाई आपली बाईक दाखव भाई. आय खतरनाक खतरनाक. हिरोची नवीन बाईक घेतली आहे. नंतर आपण त्याचा उद्घाटन पण करूया. काय बोलतो. चलेच ब्लॉगला बाय. चला बाय बाय पण नाही बोला. नंतर कंटिन्यू करतो. काय आता आम्ही दुकानावर आलेलो आहे आणि आम्ही आता खाते वडापाव. तू खाल्लास काय? यस भूक लागली म्हणून खाल्ला. तो वडापाव खायला पटापट या. बाहेर आहे का वडापाव खाणे. आ रे तू येतो रील्समध्ये येतो. मी फक्त गावचाच वडापाव खातो. मुंबईमध्ये खातच नाही वडापाव. मुंबईमध्ये ते समोसापाव खातो. हा आता आम्ही एका माणसाला चिडवणार आहोत. तो आहे अमरदादाचा मित्र. त्याला आता आम्ही हिंदीमध्ये थोडा बोलणार आहोत कारण की त्याला मराठी समजत नाही. अक्षयला काय? येस अक्षयला बघत असलास ना ते एवढं लक्षात ठेव. गावी याचा मिस केलास तुम्ही. बा अक्षय तुला आठवण करतोय. चल माझा वडापाव पहिला मील. दिवसाचा पहिला मील खाएंगे. सो हॅलो गाईज मी अमर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या पुन्हा एक न्यू ब्लॉगमध्ये. आणि आजचा पार्ट 2 आहे. तर सॉरी डे 2 आहे. पार्टचं बोलत राहणार कारण की पार्ट 2 ऑलरेडी मगाच्याच ब्लॉगमध्ये बोललो आहे. आता तुझा पार्ट 1 आता पोस्ट करणार आहे मी. आणि पार्ट 2 पण एडिटमध्ये चालूच आहे. मग तो पण येईल आज संध्याकाळी रात्रीपर्यंत. नाही तर उद्याच टाकेन पार्ट 2.
आज पार्ट 1 टाकेन. तर आता हा पार्ट 3 सुरू केला आहे मी आणि डे 2 आहे आपला. तर आता मी चालवते सायकल. आता पोगं पण बसले, पोगं समोर व्हिडिओज काढते. मला व्हिडिओग्राफर पाहिजे होता, एकटा कंटाळा आलेला मला. आता मी जरा बाईक टेस्टिंग करतो. आपली लुसी पण आलीच आहे, प्रत्येक एसची गाडी. चल बसतेस. खाली जाऊया तू. खाली जाऊ. एवढे खाली नको पाय टाकू. गेअर वाले का जे गेअर शिफ्ट केले ना पूर्ण हे होतं. वजन एवढा आहे का? सो आता खूप स्पीड मध्ये जाणार आहे खाली. भाई पडलं तर आपण भाई मग काय, भावपूर्ण श्रद्धांजली. रस्ता बघा भाई, रस्ता गट लागतं अशा रस्त्यामधून जायला. अशी मी ना माझ्या दुसरीवर पडलेलो माहिती आहे. अशी रेतीच होती, तिथे मेन शॉर्ट आहे. ओ भाई भाई गेलो, आमचा गेम आहे भाई. काय बोलला काय. सो गाईज ते मध्ये ब्लॉग मी थांबवलेला कारण की डायरेक्ट आम्ही स्लोपमध्ये खाली गेलो. तर एक म्हातारे बाबा होते, तर त्यांच्यामुळे ते जरा बच्चन द्यायला लागले आम्हाला, कारण की आम्ही फास्टमध्ये आलो एवढं. आता वरती आलो आहे, कापशी पियालो आहे आणि जिरा सोडा पण ठेवला आहे. तर आता एनर्जी आता विली मारून बघूया कसं होतं. हे चढणार आहे का? खाली स्लोपमध्ये पडेल. थांब थांब, परत तिकडूनच घे, नाही तर मंदिराच्या इकडे करूया. A few minutes later. भाई ब्लॉग चालू आहे. काय आता भावासोबत आता दाखवायला गेलेलो आम्ही. बक्षुदी करायला काय बक्षुदी करायला गेलेलो. बक्षुदी करत होतो. बक्षुदीमध्ये पण आता तुम्हाला क्लिअर कसं दाखव, एक एक करून तुम्हाला दाखवतो. मग तिथे दुसरा मोबाईल घेऊन जातो. बघा आणि पाहून बघा, प्रसन्न होतं. ब्लेक काय बोलते, कडक विषय ब्रो. अरे क्या देवाच्या डोंगर मध्ये अरे क्या पब्लिक. रिएक्शन तू देतो मला नाही खाल्लं. मी साईन दिली ना तर भाई एकदम असं एकदम वेगळा विषय होईल. पोचलोय देवाच्या डोंगरला, बघू शकता इथे लुसी पण लावल्या. आणि इथे पब्लिक व्हिडिओ कॉलवरती पण आहे. जे लोक येऊ नाही शकले आता व्हिडिओ कॉलवरती आहेत.
बघू शकता तुम्ही किती वरती आहे. विचार ये रे. सो गाइस फायनली आता पोचलोय काय वरती. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खेळण्यातली गाडी वाटते एवढं लांबून. हा देवाचा डोंगर आहे. आता मला दाखवतो इथलं एंट्रन्स. लेंदा लाईट बंद तुला पाणी वाढलं ना. आम्हाला बाकी आहे. मामा पण बाकी आहे. पाणी आणायला गेले. फायनली पोचला. दाखवतो मला दर्शन. तर कुठली साईड मंडणगड, कुठली साईड खेड आणि कुठली साईड दापोली. तिन्ही तालुके दिसतात ना इथून. पण कुठली साईड आपण कसं ओळखणार. ऍक्च्युली आपण राऊंड फिरून आलो ना कन्फ्युज झाला. गायच किती मोठं आहे बघा ना. किती मोठी आहे. मी पहिल्यांदा आलो माहिती आहे देवाच्या डोंगरला. मी फक्त ऐकलेलं देवाचा डोंगर आणि आमचा प्लॅन बनायचा आत या टायमाला नक्कीच जाऊ, यावर्षी जाऊ पण झालाच नाही. आणि आता अचानक भयानक प्लॅन ठरला आणि लुसी पण आलेली दादाने, तर मग लुसीला पण घेऊन आलो. काय व्ह्यू वाटतं माहिती आहे. आता सध्या रात्र झाली म्हणून तर कॅमेराची क्लिअरिटी जरा डाऊन झाले, पण असली बघण्यातच मजा आहे. व्हिडिओमध्ये नाही पण खरं सांगतो बघायलाच वेगळी मजा आहे. का दिसतंय असली व्ह्यू बघा. काय भारी वाटतं ना. आता सर्वांनी ग्रुप कॉल चालू आहे. त्या ग्रुपवरती सर्वांची दाखवते. मीट माय न्यू फ्रेंड सुबलो हाय. कधी मॅटर झाला तर हाय आपल्यासोबत. अरे ब्लॉग बनवतोय. अरे यार या इकडे चल. कसं वाटतं तुमचं एक्सपिरियन्स सांगा देवाच्या डोंगरला. मस्त अमेझिंग. खूप छान आहे. फक्त आम्हाला यायला थोडासा लेट झाला, त्याच्यामुळे आम्ही थोडेसे कन्फ्यूज झालो. बिकॉज ऑफ रस्ता वेगवेगळा होता आणि ही घरातली पण कामं होती आम्हाला. हो ते रंग वगैरे भांडी लावायचे. घासायचं होतं ते वेगळी गोष्ट. भांडी बिंडी घासायची नव्हती हा. मला तर अरे लादी आम्हाला बिदी काय? पुसायची होती त्यामुळे. बिचारा ईशानसाठी मला वाईट वाटतं. काय हवा. घरात चालले हाऊजी ब्लॉग. आता इथे हाऊजी खेळणारे सर पूर्ण फॅमिली आता घरात बसून हाऊजी खेळणार आहे. तुम्हाला काय करून दाखवू. आता केस विस्कटलं तर त्याच्यावर हसू नका. तुम्हाला कसं गावी ठेवून दाखवतो. प्रॉपर दाखवतो. पण घरात फ्लॅश बंद करतो. आशुदा आजची क्वालिटी वाढवतो. अरे पण खेळायला बसल्यावरती जमणार सगळ्यांना. अरे पण आपल्याला काट कमी पडते.
3 weeks later. बोलणारच नाही भेटत आहे, नंबर बोलणारच नाही भेटत आहे, काय करणार. आता भाव एक नाटक करतो. अरे यार स्टार्ट कधी होईल, काही कंटाळलंय पब्लिक. हे बघा माझी तिकीट फ्लाईट चालू करतो. हे बघा. प्रॉपर आता तुमचा भाव मारा, प्राइस कन्फर्म. हे नंबर काय? भाऊ फोन ठेवशील का आता? एक पण नंबर नाही लागत. फटाफट बोलायचं असतं. नंबर मध्ये मिळून 5 लागले तर 70